नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, मासिक पेन्शन वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे। EPFO पेन्शन इन्क्रीज अपडेट 2026 संदर्भात नवीन माहिती समोर येत असून कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन वाढीबाबत चर्चा सुरू झालेली आहे। कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळण्याची आशा लाखो कर्मचाऱ्यांना लागली आहे। EPFO पेन्शन स्कीम म्हणजे काय? EPFO एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना आहे। या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून PF मध्ये रक्कम जमा होते। त्याचबरोबर EPS एम्प्लॉईज पेन्शन स्कीमचा लाभ मिळतो। निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन दिली जाते। ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। पेन्शन वाढीबाबत नवीन अपडेट काय? सध्या EPS योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1000 प्रति महिना आहे। मात्र वाढती महागाई लक्षात घेऊन कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्सकडून पेन्शन वाढवण्याची मागणी, किमान पेन्शन 3000 किंवा त्याहून अधिक करण्याची चर्चा सरकार आणि EPFO स्तरावर विचार सुरू। अंतिम निर्णय अधिकृत घोषणेनंतरच लागू होणार आहे। कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा? पेन्शन वाढ लागू झाल्यास खालील लोकांना फायदा होऊ शकतो। EPFO अंतर्गत नोंदणीकृत कर्मचारी, EPS 95 पेन्शनधारक, निवृत्त प्रायव्हेट सेक्टर कर्मचारी, भविष्यात निवृत्त होणारे PF सदस्य। यामुळे लाखो पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढू शकते। पेन्शन वाढीची मागणी का होत आहे? तज्ञांच्या मते सध्याची 1000 पेन्शन रक्कम महागाईच्या तुलनेत खूप कमी आहे। त्यामुळे वृद्धापकाळातील खर्च वाढले, आरोग्य खर्च जास्त झाला, आर्थिक सुरक्षिततेची गरज वाढली, म्हणूनच पेन्शन वाढवण्याची मागणी देशभर जोर धरत आहे। सरकारचा अंतिम निर्णय कधी? सध्या पेन्शन वाढीबाबत चर्चा सुरू आहे। अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। सरकार मंजुरी दिल्यानंतरच नवीन नियम लागू होतील। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा। धन्यवाद।